महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. मी इंदिरा गांधींची सून आहे, मी कुणालाही घाबरत नाही, असं आक्रमक वक्तव्य करून तत्कालीन काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आगामी काळातील संघर्षासाठी आपण सज्ज असल्याचं संकेत दिले होते. केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवर येऊन अवघे 1.5 वर्ष झालं होतं आणि नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी सुरू झालेली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सोनिया गांधींनी मी मगाशी जे सांगितलं ते वक्तव्य केलं होतं. 2015च्या डिसेंबरमधली ही घटना आहे, म्हणजे तब्बल 10 वर्षे झालीत. या संपूर्ण काळात नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यांनी ईडी, सीबीआय सगळ्या यंत्रणा वापरल्या आहेत. गांधी कुटुंबियांच्या विरुद्ध त्यांच्या यंत्रणेनं बराच अपप्रचार केलाय, त्यांची बदनामी, चारित्र्यहनन केलंय. पीएम केअर फंडातल्या अब्जावधी रुपयांच्या बद्दल सुद्धा न काढणारे भक्त नेहरूंनी निर्माण केलेल्या संपत्ती संदर्भात राहुल आणि सोनिया गांधी यांनी घेतलेल्या निर्णयावर मात्र भ्रष्टाचार म्हणून भुई थोपटत आहेत. या प्रकरणी न्यायालयीन पातळीवर लढाई देण्याचा निर्धार त्याच वेळी सोनिया गांधी यांनी व्यक्त केलेला होता. याच एकूण प्रकरणाच्या संदर्भात आणि नॅशनल हेराल्ड संदर्भात आपण वस्तुस्थिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड संबंधी 2012 साली दिल्लीतील एका न्यायालयात खाजगी याचिका दाखल केली. त्यावेळी सोनिया आणि राहुल गांधी यांचं नाव पहिल्यांदा समोर आलं होतं. सोनिया आणि राहुल यांनी यंग इंडियनच्या माध्यमातून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजे AJL ची संपत्ती फसवणूक आणि विश्वासघाताच्या माध्यमातून ताब्यात घेतली असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. दिल्लीतल्या पतियाळा न्यायालयानं सोनिया आणि राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे तेव्हा आदेश दिले होते. त्यावेळी सोनिया गांधींना तुम्ही काळजीत आहात का असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावर त्या म्हणाल्या होत्या, मी निराश होण्याचं किंवा काळजी करण्याचं काहीच कारण नाही. मी इंदिरा गांधींची सून आहे. मी कुणालाही घाबरत नाही, घाबरण्याचं कारण नाही. आपला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. प्रकरण कोर्टात आहे आणि कोर्टात योग्य तो निकाल होईल. थेट विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाच कोर्टात उभं राहावं लागणार असल्यामुळे देशात राजकारण त्यावरून तापणं स्वाभाविक होतं. संसदेच्या अधिवेशनात त्यावरून गरमागरम चर्चा आणि गोंधळी झाला. केंद्र सरकार सूडबुद्धीनं वागत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. संसदेचं कामकाज बंद पाडण्यात आलं. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी धडू लागल्या होत्या, ज्या गेली 10 वर्षे धडत आहेत. सरकारनं अशा काही कारवाया केल्या म्हणून आपण आपल्या उद्दिष्टांच्या पासून ढळणार नाही. सरकारला प्रश्न विचारतच राहणार असं राहुल गांधी यांनी सुद्धा त्यावेळी स्पष्ट केलं होतं आणि 10 वर्षानंतर सुद्धा त्यांनी तो आपला निर्धार कायम ठेवलाय. ताज्या घडामोडींच्या मध्ये विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजे ईडीनं या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे. या प्रकरणाचा तपास कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा अधिकार ईडीला आहे असं सुद्धा न्यायाधीश गोगणे यांनी स्पष्टपणे नमूद केलंय. मात्र सध्या दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे कोणतीही कारवाई करण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळं गांधी कुटुंबियांना दिलासा मिळाला असला तरी प्रकरणावर पडदा पडला आहे असं म्हणता येणार नाही. कारण केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांची कारस्थानी वृत्ती पाहता या प्रकरणी विविध मार्गांनी ते गांधी कुटुंबियांची बदनामी करीत राहतील, माध्यमांना हाताशी धरून बदनामीचे खेळ करत राहतील, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. देशाच्या राजकारणात खळबळ उडून देणारं नॅशनल हेराल्डचं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय ते आपण समजून घेऊया. म्हणजे नॅशनल हेराल्डचा इतिहास 87 वर्षांचा म्हणजे जवळपास 9 दशकांचा इतिहास आहे. लखनौमधून सुरू होऊन तो दिल्लीमध्ये येऊन थांबतो आणि नॅशनल पॉलिटिक्सचा केंद्रबिंदू ठरतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 9 सप्टेंबर 1938 रोजी लखनौमध्ये नॅशनल हेराल्डची स्थापना केली. वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी फ्रीडम इज इन पेरिल, डिफेंड इट विथ ऑल युअर माइट असं वाक्य होतं. याचा अर्थ स्वातंत्र्य धोक्यात आहे, तुमच्या सर्व शक्तीनिशी त्याचं रक्षण करा.
म्हणजे बघा, 90 वर्षानंतर सुद्धा म्हणजे पारतंत्र्याच्या काळात सुरू झालेल्या वृत्तपत्राला पंडित नेहरू यांनी जे घोषवाक्य दिलं होतं ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 75 वर्षे उलटून गेल्यानंतर आणि आजच्या काळात सुद्धा ते किती सुसंगत आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. पंडित जवाहरलाल नेहरू हे हेरॉल्डच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष होते. हेरॉल्डचे पहिले संपादक म्हणून के रामाराव यांची नियुक्ती करण्यात आली. भारत छोडो आंदोलनाच्या काळात ऑगस्ट 1942 मध्ये ब्रिटिश सरकारनं भारतीय वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली. त्या काळात 1942 ते 1945 दरम्यान हेरॉल्ड बंद पडलं. 1945 मध्ये हेरॉल्ड पुन्हा सुरू करण्यात आलं आणि 1946 ते 50 या काळात फिरोज गांधी यांनी व्यवस्थापकीय संपादक या नात्यानं हेरॉल्डची आर्थिक बाजू सांभाळली. 1946 ते 1978 या काळात एम चलपती राव यांनी संपादक पदाची जबाबदारी सांभाळली. नेहरूंनी राव यांना संपूर्ण संपादकीय स्वातंत्र्य दिलं होतं. म्हणजे नॅशनल हेरॉल्ड हे काँग्रेसचं मुखपत्र नव्हे तर आपलं स्वतःचं वृत्तपत्र असल्याचं लोकांना वाटलं पाहिजे असं नेहरूंनी राव यांना बजावलं होतं. त्यानुसार राव यांनी नॅशनल हेरॉल्ड हे मुखपत्राऐवजी स्वतंत्र वृत्तपत्र म्हणूनच विकसित केलं. लखनौ नंतर 1968 मध्ये हेरॉल्डची दिल्ली आवृत्ती सुरू करण्यात आली. दिल्लीची फ्लीट स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहादूर शाह जफर मार्गावर हेरॉल्ड हाऊसमध्ये वृत्तपत्र सुरू करण्यात आलं. लखनौमध्ये ते नेहरू भवन आणि नेहरू मंजिल या बिल्डिंगमध्ये होतं. नॅशनल हेरॉल्डची नवजीवन ही हिंदी आणि कौमी आवाज ही उर्दू आवृत्ती सुद्धा सुरू करण्यात आली होती. नेहरूंनी स्थापन केल्यामुळं नॅशनल हेरॉल्ड हे स्थापनेपासून काँग्रेसशी संबंधित वृत्तपत्र होतं. स्वातंत्र्योत्तर काळात आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यानंतरही 2 वर्षे हेरॉल्ड पुन्हा बंद पडलं. म्हणजे 1986च्या सुमारास हेरॉल्डला पुन्हा अडचणीचा सामना करावा लागला. दरम्यानच्या काळात राजीव गांधी यांनी त्यात लक्ष घालून ते तगवलं. 1998 मध्ये लखनौ आवृत्ती बंद करण्यात येऊन न्यायालयाच्या आदेशानुसार काही मालमत्तांचा लिलाव करून देणी भागवण्यात आली. 2008च्या जानेवारीमध्ये पुन्हा हेरॉल्ड बंद करण्याची चर्चा सुरू झाली आणि 1 एप्रिल 2008ला संपादकीय लिहून हेरॉल्डचे प्रकाशन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आलं. जगभरातल्या आणि देशातील वृत्तपत्रांचा चेहरा बदलत असताना हेरॉल्डनं आपला जुनाच पीळ कायम ठेवला. आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणकीकरणापासून हेरॉल्ड फटकून राहिलं. हेरॉल्डला मिळणाऱ्या जाहिरातींचा ओघही कमी झाला. त्यामुळं अनेक महिने ते तोट्यातच सुरू होतं. कर्मचारी सुद्धा प्रमाणापेक्षा अधिक होते. आधुनिकीकरण केलं नसल्यामुळं जादा कर्मचाऱ्यांचा बोजाही सहन करावा लागला. काळाची पावलं ओळखून बदल स्वीकारले नाही तर आर्थिक गणित कोलमडतात. हेरॉल्डचे तसेच झाले आणि तोट्यातले वृत्तपत्र बंद पडले. अखेरच्या काळात त्यांची फक्त दिल्लीची आवृत्ती सुरू होती. टी.व्ही. वेंकटचलम हे अखेरच्या काळात एडिटर इन चीफ होते. नेहरूंनी स्थापन केलेल्या काँग्रेसच्या विचारांच्या या वृत्तपत्राचा थोडक्यात इतिहास असा आहे. मधला 4-2 वर्षाचा अपवाद वगळला तर 1938 पासून 7 दशकं हे वृत्तपत्र चाललं. नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या असोसिएटेड जनरल लिमिटेड म्हणजे AJL या कंपनीचं अधिग्रहण करताना लबाडी आणि फसवणूक केल्याची फिर्याद सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या खटल्यात तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीच्या दंडाधिकारी न्यायालयानं आरोपी म्हणून हजर राहण्याचे निर्देश दिले होते. महानगर दंडाधिकाऱ्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याखेरीज मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा यांच्यावरही न्यायालयात हजर राहण्याचे समन्स 26 जून 2014ला बजावले होते. 5 लाख रुपयांच्या भांडवलावर यंग इंडिया हा ट्रस्ट स्थापन केला. आपल्या सत्तास्थानाचा वापर करून 90 कोटी रुपयांची मालमत्ता 50 लाखात खरेदी केली. या मालमत्तेची बाजारातली किंमत 90 कोटी रुपये सांगितली जाते, पण तिची खरी किंमत 1600 कोटीहून अधिक असल्याचं ही बोललं जातं. ही मालमत्ता विकत घेताना तिची किंमत कमी दाखवली. शिवाय ही मालमत्ता विकत घेण्यासाठी यंग इंडिया कंपनीला काँग्रेस पक्षानं 90 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिलं. हे का आणि कसं दिलं
काँग्रेस पक्ष ही वित्तीय कंपनी नसताना हे पैसे दिलेच कसे, असे प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केले होते. डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवरून न्यायालयीन ही कारवाई सुरू झालेली होती. या प्रकरणी वेळोवेळी एक प्रश्न उपस्थित केला गेला, तो म्हणजे प्रकरण कोर्टात असताना काँग्रेस पक्ष संसदेत त्याचं राजकारण का करीत राहिला. अर्थात कोर्टातल्या प्रकरणाची लढाई कोर्टातच करायला पाहिजे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी तशी जाहीरही केलाय. कोर्टावर आपला विश्वास असल्याचंच त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं होतं. तरीही एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते, ती म्हणजे 17 ऑगस्ट 2015 रोजी सक्तवसुली संचालनालयानं तांत्रिक कारणावरून नॅशनल हेराल्ड प्रकरणाची फाईल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अवघ्या महिनाभरात त्यांची भूमिका बदलली आणि सक्तवसुली संचालनालयानं हे प्रकरण पुन्हा तपासासाठी खुलं केलं. हा बदल राजकीय हस्तक्षेपाशिवाय झाला असेल असं कसं म्हणता येईल? हेराल्ड हे मूळ नेहरूंनी स्थापन केलेलं वृत्तपत्र असेल, त्याला काँग्रेसची परंपरा असेल, तर त्याची मालकी सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकडे नाही तर काय भाजप किंवा संघ परिवाराकडे जाईल काय? राहिला मुद्दा कर चुकवण्याच्या आरोपांचा किंवा इतर आर्थिक अनियमिततांचा, त्यावर कायद्यानुसार कारवाई होईल ती व्हायला हवी. आर्थिक अनियमितता असतील तर त्या दुरुस्त व्हायला हव्यात. इंदिरा गांधी यांच्या काळात जनता पक्षानं शहा कमिशन नेमून इंदिरा गांधी यांना दोषी ठरवलं होतं. त्या प्रकरणाची तुलना नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी केली गेली. यामध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती, परंतु देशाच्या न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठाही पणाला लागली होती. तुर्तास ईडी वगैरेंनी जो आगाऊपणा केलेला आहे त्याला न्यायालयानं चपराक दिलेली आहे. पण इथंच एक प्रकरण थांबेल असं सध्या तरी वाटत नाही. कारण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्ष, गांधी कुटुंबीय यांच्या विरोधात कारस्थानी राजकारण करतोय, ते पाहता हे प्रकरण ऐन केन प्रकारे वेगवेगळ्या माध्यमांतून, प्रसार माध्यमांच्या मधून त्याला हवा देऊन, न्यायालयीन यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करून हे प्रकरण पुढे सुरू ठेवून त्याद्वारे गांधी कुटुंबाची, काँग्रेसची सातत्यानं बदनामी करीत राहील, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. धन्यवाद.